बाळा, मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. तुझ्या आयुष्यात खूप बदल होणार आहे. तुझं आयुष्य आनंदाने भरणार आहे. त्यासाठी मी जे जे सांगणार तसंच वाग. त्यामुळे तुला निराशेसाठी वेळच भेटणार नाही आणि तुझ्या आयुष्यात खूप सारं सुख, संपत्ती आणि पैसा येणार आहे. अपयश म्हणजे शेवट नसतो, तो तर यशाकडे नेणारा पहिला पाऊल असतो. तूच तुझा मार्गदर्शक आहेस. तूच तुझा प्रेरणास्रोत आहेस. स्वतःवर विश्वास ठेव आणि जगाला दाखव काय शक्य आहे. उगवता सूर्य सगळ्यांना दिसतो, पण त्यासाठी रात्रभर झगडलेला अंधार कुणाला दिसत नाही. संयम हा प्रगतीचा पायरीवजा दगड आहे. अंधाराला शिव्या देण्यापेक्षा प्रयत्नशीलतेचा एक दिवा लाव. हार मानणं हे अंतिम नसतं, पुन्हा उठणं हेच खरे सामर्थ्य. प्रत्येक अपयशात शिकवण म्हणजे तीच यशाची खरी वाट असते. तुमचा प्रवास धीमा असेल, पण सातत्य तुमची ताकद आहे. ते तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवेलच. छोट्या छोट्या पावलांनी पुढे चला. शेवटी डोंगरही सर करता येतो. संकट येतात, पण तीच घडवतात. खरा योद्धा त्या क्षणात उगमवतो. धैर्य आणि संगम यांची जोड यशाचं दार उघडते. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी झोप तोडणं गरजेचं आहे. हिम्मत ठेवा, कारण तूच तुझ्या यशाचा शिल्पकार आहे. शब्द नव्हे, कृती प्रेरणा देते. संधी शोधू नकोस, ती निर्माण कर. तुझ्या कल्पनामध्ये ताकद आहे, त्या जगाला दाखव. काळोख कधी कायमचा राहत नाही, सूर्योदय नेहमी होतो. कठीण वेळ थांबून जातो, फक्त संयमाने चालत राहावं लागतं. जिंकायचं असेल तर घाबरू नका, थकायचं असेल तर थांबू नका. धावणं थांबलं की पराभव होतो, प्रयत्न चालू ठेवला की विजय मिळतो. छोटं यश हे मोठ्या यशाची पहिली पायरी असते. आजचा संघर्ष उद्याचं सौंदर्य आहे. आजचं अपयश उद्याचं यश आहे. प्रत्येक वेदना सहन केली की भविष्य अधिक मजबूत होतं. थोडं थांब, थोडं विचार कर, पुन्हा उभा राहा, नव्याने सुरुवात कर. हेच एक रणभूमी आहे जिथे धैर्यच सर्व ठरवते. तू एकटा नाहीस या वाटेवर. प्रत्येक यशस्वी माणूस चालला आहे. फक्त विश्वास ठेव स्वतःवर आणि चालत राहा, थकू नाही. इतरांच्या टाळ्यांपेक्षा स्वतःच्या मनाची दाद मोठी असते. प्रत्येक पडझड ही ताकदीची परीक्षा असते. उठलात तरच तुम्ही विजेते ठरता. हळूहळू का होईना, प्रगती नेहमी यश सुखावते. यश हे फक्त ध्येय नाही, ते प्रवास आहे, अनुभव आहे. प्रत्येक अपयशात एक पाऊल पुढे आणि प्रत्येक प्रयत्नात विजय. थेंब थेंब साचतो तेव्हा समुद्र होतो. छोटा प्रयत्नही मोठे यश देतो. हार मानणं म्हणजे मागे हटणं, पण पुढे जाणं म्हणजे इतिहास घडवणं. मनात जर जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. प्रयत्नांची वाट चालत राहा, यश तुझ्या पावलांवर येईल. पाऊल लहान असेल तरी ते पुढे टाका. प्रवास मोठा असला तरी गंतव्य गाठता येतं. आजचा घाम उद्याच्या विजयाचं पाणी ठरतो. ध्येय गाठण्यासाठी वेळ द्या, धैर्याने पुढे चालत राहा. थांबणं म्हणजे हरवणं आणि पुढे जाणं म्हणजे जगणं. संधी दार ठोठावेल, पण दार उघडणं तुमच्या हातात आहे. तू जेव्हा थकतोस तेव्हा यश जडत असतं. म्हणून अजून एक पाऊल टाक आणि विश्वास आणि इतिहास घडव. स्वप्न तीच खरी असतात जी झोप उडवतात. अडथळे कितीही आले तरी जिद्द शेवटी विजय मिळवते. खरा पराभव तेव्हाच होतो जेव्हा आपण पुन्हा प्रयत्न करणं थांबवतो. तुमचं मन जर हरलं तर शरीर जिंकून काही उपयोग नाही. मनाने मजबूत व्हा, शरीर आपोआप ताकदवान होतं. आपला प्रवास इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाची गती वेगळी असते. कठीण रस्त्याने जावं लागतं तेव्हाच उंच शिखर गाठता येतं. म्हणून धैर्य धरायला शिका. अपयश ही शिक्षा नसते, ती फक्त शिकवण असते, ज्याने यशाचा मार्ग गवसतो. प्रत्येक अडथळा सांगतो, थांबू नकोस, मजबूत हो, कारण विजय जवळ आहे. अपयश हे यशाची पायरी आहे, त्यावर पाय ठेवून वर चढ. प्रत्येक चूक शिकवते काहीतरी, तीच यशाची खरी गुरुकिल्ली. एक दिवस तुम्ही जे स्वप्न पाहताय तेच तुमच्या मेहनतीतून सत्य होईल. परिस्थिती कितीही प्रतिकूल झाली तरी तुमचं ध्येय विसरू नका. अशक्य काहीही नसतं. मनाने ठरवलं तर यश त्यांनाच मिळतं जे कधीही हार मानत नाही. अडथळे हे रस्त्याचा शेवट नसतात, ती तर वळण असतात जी गंतव्याकडे नेतात.
हरलात तरी चालेल, पण थांबलात तर सगळं हरवेल. पडणं ही कमजोरी नाही, उठणं ही खरी ताकद आहे. हरून बसणं म्हणजे पराभव, पण पुन्हा लढणं म्हणजे विजय आहे. रोज थोडं शिकत राहा. कालचा मी आजच्या मीपेक्षा मागे राहायला हवाच. तुटलेल्या जागेवरूनच नवे स्वप्न उगम पावतात. कारण वेदना हीच प्रेरणा असते आणि प्रेरणा हीच पालवी. थांबू नकोस. तू अपयशाने चालत राहा तू प्रयत्नाने. एक दिवस सूर्य उगवेल तुझ्या मेहनतीच्या तेजाने. अडथळे येतात, हेच तर जीवन. त्यांच्यावर मात कर. बन स्वतःचं नंदनवन. धैर्य हेच तुझं शस्त्र आहे. यश तुझ्या पावलांवर झुकत राहील. वेळ लागेल, पण फळ गोडच मिळेल. थकवा प्रत्येकाला येतो, पण थांबणं सवयीवर असतं. जिद्दीने चालणारे शेवटी इतिहास घडवतात. तुम्ही तर आतापर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. स्वामी तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख नाहीसे करतील. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की ते सदैव कायम आपल्या पाठीशी राहो. अपयश ही शेवटची पायरी नाही, ते पुढच्या यशाची सुरुवात आहे. झगडणाऱ्या थांबवता येत नाही, त्याच्या नजरेत यश असतं. प्रत्येक थेंब घामाचा स्वप्नांना सत्यात बदलतो. तू जेव्हा स्वतःला ओळखतोस तेव्हा जग तुला ओळखतं. स्वतःशी प्रामाणिक राहा, हेच यशाचे बीज आहे. आज पडलात म्हणून थांबू नका, तो तर अनुभवाचा धडा आहे. प्रत्येक चूक ही पायरी असते, जी तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. जीवनात थोड्या गोष्टींवर मोठं यश उभं राहतं. छोटा प्रयत्न सुरू ठेवा, मोठा विजय मिळत राहील. मनात जर स्वप्न असतील तर वाटा आपोआप तयार होतात. फक्त विश्वास ठेव स्वतःवर आणि चालत राहा, थांबू नये. समस्या दिसली की तू पडू नका, तिला सामोरे जा. लढायला शिकलात की ती समस्या तुमची ताकद बनेल. कधीकधी आपल्याच माणसांनी आपली सावली कापली जाते, पण सूर्य अजूनही आपल्यासाठी उगवतो. त्याच्या प्रकाशात पुन्हा उभं राहता येतं. अडथळे आले तर पडून जाऊ नका, ती उडी घेण्यासाठी संधी असतात. अडथळे हे अडथळे नसतात, ते तर चाचणी असतात. जिद्दीनं दिलेलं उत्तर तुम्हाला यशाच्या दारात पोहोचवतात. संकट आडवी आली तर रस्ता बदलू नका, हिंमत बदलून पुढे जा. जग तुम्हाला थांबवेल, पण तुमची जिद्द तुम्हाला पुढे नेईल. जगाला दाखवण्यासाठी नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढा. अपयशाला घाबरू नका, तेच यशाकडे नेणारे शस्त्र ठरतं. फांद्या तुटल्या तरी झाड जगतं, कारण त्याच्या आत एक नवा ऋतू तयार होत असतो. तोच ऋतू तुझ्या आत आहे. छोटं पाऊल का असेना, पण रोज पुढे टाका. एक दिवस दूरचंही जवळ येईल. कधी कधी थांबणं म्हणजे मागे जाणं नसतं, ते पुन्हा उभं राहण्यासाठी असतं. शांततेही शक्ती असते. कालचं अपयश विसरून जा, आज नवी सुरुवात करा. प्रत्येक सकाळ एक संधी आहे, तिला सोडू नका. यश एक क्षणिक असतं, ते प्रवासात सापडतं. प्रत्येक पावलात शिकवण असते, तीच यशाची खरी कहाणी असते. थोडं थांब, थोडं हस. जीवन हेच एक सुंदर प्रवास. प्रत्येक क्षणात प्रेरणा आहे, ती शोध आणि जग. स्वप्न पाहणं पुरेसं नाही, त्यासाठी लढावं लागतं. यश मिळवायचं असेल तर रक्त घाम गाळावं लागतं. काळोख कितीही गडद असू दे, लख्ख पहाट उगवणारच. पडणं टाळता येत नाही, पण उठणं तुमच्या हातात आहे. म्हणून नेहमी धीर ठेवा. ध्येयावर नजर ठेवली तर वाट आपोआप सापडते. जग थांबवलं तरी जिद्द मनाला पुढे ढकलते. यशाला शॉर्टकट नाही, पण मेहनत नेहमी थेट पोचवते. जीवन एक रणांगण आहे, प्रत्येकाला लढावं लागतं. हरलात तरी चालेल, पण लढल्याशिवाय जिंकता येत नाही. पाय जमिनीवर असू द्या, पण नजरा आभाळात ठेवा. यशाला वेळ लागतो, पण वाट पाहणाऱ्याला ते गोड असतं. फक्त संयम हाच मित्र ठेवा. जे झालं त्यात अडकू नका, जे मिळणार आहे त्यावर भर द्या आणि ध्येयासाठी कामाला लागा. अंधार कायम राहत नाही, फक्त थोडं थांबावं लागतं, कारण पहाड जवळच येते. कासवासारखा जरी असला गती, तरी सातत्यच जिंकून देते. वेळेचे भान ठेव, प्रयत्न चालू ठेव. यश दूर नाही, फक्त विश्वास ठेव. प्रत्येक क्षणात संधी असते, ती ओळखणं हेच यशाचं गमक असते. तुम्ही पडला तरी उठण्याची हिंमत ठेवलीत तर तुम्ही अजूनही जिंकू शकता. जिंकणं हे मनाने सुरू होतं, पण फक्त त्याच अनुसरण करतं. धावणं थांबवलं की अपयश येतं. प्रयत्न करत राहणं म्हणजे यशाचा मार्ग होय. जिंकणं हे मनाने सुरू होतं, शरीर फक्त त्याचं अनुसरण करतं. स्वतःवर विश्वास ठेवा, मग जग काय म्हणते याला महत्त्वच उरत नाही.
स्वप्न मोठी ठेव, मन विशाल ठेव, अपयशाला संधी मान. प्रयत्नांची मशाल घेऊन यशाच्या वाटेवर चालत राहा. समस्या कितीही मोठी असो, तुमची हिंमत त्याहून मोठी ठेवा. मनात विश्वास ठेवला तर अशक्य ही गोष्ट शक्य होते. यश रातोरात मिळत नाही, ते सातत्याने मिळतं. प्रत्येक घामाचा थेंब उद्याच्या स्वप्नाला चमक देतो. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.